बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. दिस हाऊस, सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. दिस हाऊस आणि त्याच्या पुढे सेंटेन्स इनकम्प्लीट आहे ते कंप्लीट करायचं आहे. हॅज बीन बिलॉंग टू मी. आता बघा मित्रांनो, हॅज नंतर बीन आहे, तर हॅज बीन नंतर एकतर V3 येतो किंवा व्हर्ब ING फॉर्म मध्ये येतो. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहताय तर व्हर्ब V1 आहे, म्हणजे हे तर ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल. त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की व्हर्ब वॉज जर असेल तर त्यानंतर ING फॉर्म येतो. सेकंड ऑप्शन तुम्ही बघतायत वॉज नंतर बिलॉंग V1 आहे, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन काय होईल, कॅन्सल होईल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं चौथं ऑप्शन बघा मित्रांनो, चौथ्या ऑप्शन मध्ये इज आहे आणि इज मध्ये सोबत काय दिलेलं आहे, बिलॉंग दिलेलं आहे. परंतु एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे तुम्हाला नेहमी वारंवार मी कोर्समध्ये देखील सांगितलेलं आहे, टेन्समध्ये देखील सांगितलेलं आहे, कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बिलॉंग या शब्दासोबत ING प्रत्यय घेता येत नाही. त्यामुळे हा ING प्रत्यय जर घेता येणार नाही तर हे चुकीचं आणि याच्यासोबत हा इज जो आहे तो पण चुकीचा, म्हणजे हे पण ऑप्शन कॅन्सल झालं. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. दिस हाऊस बिलॉंग्स टू मी, म्हणजे हे घर माझं आहे, हे घर माझ्या मालकीचं आहे. दिस स्टायलस बिलॉंग्स टू मी, हा स्टायलस माझा आहे. दिस डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल बिलॉंग्स टू मी, हे डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल जे आहे ते माझं आहे. द शर्ट्स बिलॉंग्स टू मी, हा शर्ट माझा आहे. असं आपण जेव्हा म्हणतो की हे माझं आहे, हे माझ्या मालकीचं आहे, ते माझं आहे, तेव्हा आपण बिलॉंग टू असं म्हणत असतो.